मोठी बातमी समोर आली आहे। आज पोलीस आणि वन विभागाच्या पथकाकडून खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घराची झाडझडती घेण्यात आली। त्याच्या घरामध्ये जनावरांचं सुकलेलं मांस आणि शिकारीसाठी वापरण्यात येणारं साहित्य, फासे वगैरे सापडले आहेत। दरम्यान या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे। खोक्याला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून धमकी देण्यात आली आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून सतीश भोसले याला धमकी देण्यात आली आहे। बिश्नोईच्या नावानं अज्ञात व्यक्तीकडून 2 दिवसापूर्वी एक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलं। या फेसबुक अकाउंटवरून खोक्या उर्फ सतीश भोसले याला धमकी देण्यात आली। खोक्याला लवकरात लवकर जेलमध्ये टाका अशी मागणी या अकाउंटवरून करण्यात आली आहे। हरिण आमचं दैवत आहे, खोक्या माफीच्या लायकीचा नाही असं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे। खोक्या उर्फ सतीश भोसले याचे एक कारनामे बाहेर येत आहेत। तो फरार झाला आहे। शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बापलेकाला मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत वडील दिलीप ढाकणे आणि त्याचा मुलगा महेश ढाकणे हे गंभीर जखमी झाले होते। खोक्याने ढाकणे यांच्या शेतात हरिणाची शिकार करण्यासाठी जाळे लावले होते। या जाळ्यात एक हरिण अडकलं। त्याला वाचवण्यासाठी ढाकणे कुटुंब समोर आले असता वडील आणि मुलाला खोक्याने जबर मारहाण केली। या मारहाणीमध्ये महेश ढाकणे याचे दात पडले तर वडील दिलीप ढाकणे यांच्या फासोड्या मोडल्या। या मारहाणीमध्ये वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत। दरम्यान या प्रकरणात आता येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत। तसेच उद्या शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे। खोक्या अजूनही पोलिसांच्या हाती कसा लागला नाही असा सवाल येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे।